नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. घरगुती कारणावरून मनात राग धरून एका व्यक्तीने त्याच्या मेहुण्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना तळेगाव चाकण रोडवर वाघजाई नगर फाट्याजवळ घडली. या प्रकरणी निलेश त्रिंबक तळेले वय वर्ष 43 राहणार चाकण यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरज प्रल्हाद गारसे राहणार चिखली याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने मोटरसायकलवरून येऊन फिर्यादीवर कोयत्याने डाव्या हातावर वार केले, ज्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात पाईट येथे सिमेंट काँक्रीट घेऊन जाणारी मिक्सर गाडी उलटल्याची घटना आज घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जिल्हा परिषद निधीतून काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असून तुकड्या तुकड्यात विकास कामे होत आहेत. त्यामुळे आधी केलेला डांबरी रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झाल्यानं गाडी खचली आणि हा अपघात झाला आहे. पाईट भागातील झालेली विकास कामे कशी निकृष्ट दर्जाची झाली हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे नागरिक सांगत आहेत. चाकण MIDC सह परिसरातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चाकण नगर परिषद आणि NHAI कडून पोलीस बंदोबस्तात चाकण पालिका हद्दीत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी या भागातील 40 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी प्रशासकीय यंत्रणेनं स्पष्ट केलं. तर गुरुवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 150 अतिक्रमणे काढण्यात आली असून 21 होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे अनेक ठिकाणी काँक्रीटची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. चाकणमध्ये बुधवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी आंबेठाण चौक भागात आणि गुरुवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी त्यापुढील भागात कारवाई करण्यात आली. मागील आठवड्यात PMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी चाकण MIDC सह शहर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई पुणे नाशिक महामार्गावर चाकण तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकता नगर या रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे 40 अतिक्रमणे काढण्यात आली. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी अशा आशयाच्या नोटिसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे. या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी 22.5 मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. या कारवाई प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी यांच्याकडून JCB यंत्राच्या मदतीने सदरची कारवाई केली जात आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पहाटेच्या दौऱ्यानंतर कारवाया सुरू झाल्या आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रासह MIDC परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरिक समस्यांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात पहाटे चाकणचा दौरा केला होता. यानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण चाकण नगर परिषद हद्दीत कारवाई करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. राजगुरुनगर कडूस मार्गे पाईट अशी STची सेवा मागील काही दिवस बंद होती. आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी ही बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र ही ST बस इंजिन ऑइल गळतीमुळे शेंडेवाडी फाटा येथे नादुरुस्त झाली. राजगुरुनगर बस स्थानकातून दुपारी 3 वाजता सुटलेल्या STच्या इंजिनमध्ये ऑइल गळती होत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर शेंडेवाडी फाटा येथे ती बस थांबवण्यात आली. ग्रामीण भागातील दररोज बंद पडणाऱ्या ST बसमुळे नागरिकांची अडचण आणि महामंडळाची पोलखोल होत आहे. राजगुरुनगर, पाईट, आंबोली, वांद्रा या मुख्य मार्गावरील ठिकठिकाणी रस्ता खड्ड्यात गेला आहे. कुरकुंडी, कोळे ते पाईट दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून साईडपट्ट्यासह रस्ता खड्ड्यात गेला आहे. पाऊस थांबल्यानंतर जाग आलेल्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेची माती साईडपट्ट्यामध्ये भरण्याचा उद्योग सुरू केला आहे. कडाचीवाडी तालुका खेड येथे गाडी स्लिप होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा शिवाजी भुजबळ वय वर्ष 28 राहणार समतानगर मेदनकरवाडी चाकण तालुका खेड असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. सदरचा तरुण हा कडाचीवाडी येथे गाडी स्लिप होऊन पडल्यानं त्याचा उपचार करण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल येथे दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी 10:30 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याबाबत महिला डॉक्टरांनी चाकण पोलिसांना माहिती कळवली आहे.
मिंडा कंपनीचे मटेरियल भारताच्या विविध शहरांमधून सावरदरी आणि म्हाळुंगे येथील प्लांटमध्ये पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टकडे दिलं जात आहे. ते मटेरियल कंपनीकडे पोहोच न करता स्वतःकडे ठेवून कंपनीचे नुकसान केलंय. ही घटना चाकण MIDC मध्ये म्हाळुंगे आणि सावरदरी येथे घडली आहे. या प्रकरणी सचिन पांडुरंग देठे वय वर्ष 48 मोशी प्राधिकरण यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एअर ट्रान्सपोर्ट कंपनीचे CEO मनोज नायर आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1990च्या दशकात सुरू झालेले साक्षरतेचे वारे पुन्हा एकदा वाहू लागलेत. प्राथमिक शिक्षकांच्या खांद्यावर हा भार दिला जाणार आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा असाक्षर शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. खेड तालुक्यात असाक्षरांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी 72 प्राथमिक शिक्षकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. आता पुन्हा गावोगावी रात्रीच्या वेळी निरक्षर आणि ज्येष्ठ असाक्षर नागरिकांना साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रनिहाय 2 शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर सदर मार्गदर्शक शिक्षक शाळानिहाय मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करून मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर गावासह वाड्या वस्त्यांवरील 18 वर्षापुढील असाक्षर व्यक्ती आणि महिलांचा शोध घेऊन या असाक्षर व्यक्तींना मोबाईल हाताळणे तसंच सही करण्याबाबत साक्षरतेचे धडे देण्यात येणार आहेत. याकरता गाव पातळीवर स्वयंसेवक नेमण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं जारी केल्या. ऑनलाईन वरून असाक्षर लोकांची परीक्षा घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे. खेड तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 1548 व्यक्ती असाक्षर असल्याची माहिती समोर आली आहे. नित्याच्या वाहतूक कोंडीचा त्रास दूर व्हावा अशी नागरिकांची आता मागणी आहे. तसंच अंतर्गत गावातील रहदारी सुरळीत राहावी यासाठी नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान 28 किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गासाठी PMRDA कडून भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. या कामाअंतर्गत खेड तालुक्यातील 7 गावातील मोजणी करून जागा संपादित केली जाणार आहे. सध्या 2 गावांची मोजणी करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचं PMRDA कडून सांगण्यात आलंय. राज्य मार्ग प्राधिकरण यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 या मार्गावरील उन्नत मार्गाचे काम करण्यात येत आहे. उन्नत मार्गाच्या रामसाठी 7 गावांमध्ये 150 खातेदार शेतकऱ्यांकडून जागेचे संपादन करण्यात येणार आहे. ही जागा PMRDAच्या हद्दीत असल्यानं त्यासाठी खेड तालुक्यातील 7 गावांमध्ये PMRDA तर्फे भूसंपादन करण्यात येत आहे. चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, कुरुळी, वाकी बुद्रुक, चाकण या गावांमध्ये 9.7457 हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे. तर चिंबळी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द या 4 गावातील भूसंपादनाच्या मोजणीसाठी 2,67,000चे शुल्क जमा करण्यात आलंय. 6 मार्गिकेच्या या उन्नत मार्गामुळे भोसरी, मोशी येथील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटणार आहे. त्यासाठी भोसरी आणि मोशी येथे सुद्धा या मार्गासाठी रॅम्पची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या वाकी बुद्रुक आणि चाकण येथील मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित 5 गावांची मोजणी होणं आता बाकी आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. या भागात रस्त्याच्या मध्यापासून 12.5 मीटरवर खुणा केल्यानंतर आता संबंधित नागरिकांना नोटिसा काढण्यात आल्या. त्यामुळे या भागातील कारवाई अटळ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी चाकण पालिकेवर गुरुवारी 11 सप्टेंबर 2025 रोजी भव्य मोर्चा काढला. चाकण आंबेठाण रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवा, जमिनी ताब्यात घेताना पहिल्यांदा मोबदला द्या अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. चाकण आंबेठाण या प्रमुख जिल्हा मार्गावर अन्य भागातून अवजड वाहतूक वळवल्यानं वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे पहिल्यांदा अवजड वाहतूक थांबवा आणि नंतर स्थानिकांच्या सहमतीनं गरजे एवढ्या रस्त्याचं योग्य मोबदला देऊन भूसंपादन करा अशी स्थानिकांची मागणी आहे. याबाबत प्रशासनाला स्थानिकांनी कळवल्यानंतर प्रशासन प्रतिसाद देत नसल्याचा आरोप चाकण आंबेठाण रस्त्यावरील नागरिकांनी गुरुवारी चाकणमधील जुत्राई मळा ते चाकण पालिका असा भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करताना काय सांगितलंय जाणून घेऊया. जखम झाली पायाला आणि उपचार चालले डोक्याला. तुमचं अजितदादा येणार आणि त्यांनी सांगायचं सगळे रस्ते मोकळे करा. पण आतापर्यंत MIDCचे 5-5 फेज करताय तुम्ही. 1 फेज, 2 फेज, 3 फेज, 4 फेज, 5-5 करा, गजापा तयार करा आणि तो केल्याशिवाय आम्ही करणार नाही.
अन्यथा 2 दिवसात आम्ही कोर्टामध्ये PL दाखल करून आमच्या हक्काची मागणी आम्ही कोर्टात करणार आहोत असं या ठिकाणी जाहीरपणे कारवाईच्या विरोधात निषेध मोर्चा म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। प्रथमतः सर्वांना मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो। खरं पाहिलं तर चाकण शहरावर ज्या वेळेस अन्याय झालाय त्यावेळेस आपण सर्वांनी एकजूट दाखवून या ठिकाणी सरकारच्या शासनाच्या विरोधात उभं राहायचं काम केलेलं आहे। म्हणून कालच आम्ही या ठिकाणी बाळासाहेब गायकवाड असेल किंवा अशोक शेठ भुजबळ असेल आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी तालुक्याचे आमदार बाबासाहेब काळेच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या PNच्या माध्यमातून आम्ही PMRDचे आयुक्त त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली ही कारवाई चुकीची आहे, आमच्या लोकांना आमच्या जागा मालकांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यानंतर ही कारवाई करा अशा प्रकारचं त्यांना विनंती केलेली आहे। आणि त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी आपल्या विनंतीचा विचार करून आणि बाबाई शेठने आता या ठिकाणी फोनवर आम्हाला सांगितले 12.5 मीटरच्या ऐवजी 9 मीटर करण्यात येईल आणि त्यानंतर आपला जो विषय आहे तो या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये मोबदल्यासाठी पाठपुरावा करावा लागेल। आणि अशा प्रकारचे हे करत असताना खरं पाहिलं तर आम्ही चाकणकर या चाकण MIDCच्या माध्यमातून चाकणला ही मोठी औद्योगिक वसाहत आहे आणि ही जगाच्या नकाशावरची वसाहत आहे। आम्हाला सार्थ अभिमान आहे की चाकणच्या नावाने ही वसाहत आहे। आम्ही विकासाला कधी विरोध केलेला नाहीये, विकास हा झालाच पाहिजे, परंतु मागील काळामध्येही आम्ही चाकणकरांनी पुढाकार घेऊन विकास कामं केलेले आहे। विशेषतः चाकण आंबेठाण रोडवरती त्यावेळेसच्या स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून सुमारे 160 कोटीचा चाकण ते करंजविरे हा सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला। त्यानंतर आपण पाहिला असेल चाकणमध्ये विशेषतः दाऊडमाळा ते चाकण आंबेठाण चौकामध्ये नागरीकरण वाढून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नवीन बाजारपेठ निर्माण झाली, आपल्या लोकांना आर्थिक स्रोत निर्माण झाले, प्रत्येकाची या ठिकाणी आर्थिक प्रगती सुधारली आहे। आणि हे सर्व करत असताना नंतरच्या काळामध्ये प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अवजड वाहने या ठिकाणी वळवल्यामुळं आपला रोड या ठिकाणी वाहतुकी कोंडीचे प्रमाण वाढत गेलं, त्या ठिकाणी समस्या वाढत गेल्या आणि यामुळं याची चुकीची कारवाई म्हणून आपल्यावरती हा बडगा उगरला आहे। याचा मी तीव्र निषेध करतो। आणि खरं पाहिलं तर आपण सर्वजण विकासाबरोबर आहोत। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, जसं बापूजी विचारलं हा रस्ता मोकळा केल्यानंतर तुम्ही हा रस्ता वापरात आणणार आहात का? अतिक्रमण काढली तर हा रस्ता वापरात आणणार आहात का? तिथील अवजड वाहतूक तुम्ही थांबवणार आहात का? कारण मोठ्या प्रमाणावर नागरीकरण आहे, या लोकांना त्या ठिकाणी जीवनमान त्यांचं अवघड होईल, त्यांचं स्वास्थ्य किंवा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतील। अनेक शाळा कॉलेज हॉस्पिटल दुकानदारी त्या ठिकाणी आहेत, अशा लोकांना अडचण निर्माण होतील। याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशीच विनंती या निमित्तानं करतो। आणि पुढील काळामध्ये आम्हाला विचारात घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई होऊ नये अशा प्रकारची सर्वांची वरती विनंती। 9 मीटर केल्याबद्दल धन्यवाद, टाळ्या वाजून स्वागत करा। 9 मीटरचं खरं पाहिलं तर हे आपण जे चाकण नगर परिषदला मोर्चा आणला, साहेबांना चाकण प्रशासन असू बाळू PWD असू यांना एकच विनंती आहे, तुम्ही अतिक्रमण जे 12-12.5 मीटरचं जे टाकलेले आमची अपेक्षा आहे प्रत्येक आता इथं सगळे अल्पभूधारक आहे, आम्ही सगळे शेतकरी, कुणाला 4-5 गुंठे, कुणाचं घर जाते, कुणाचं दुकान जाते, त्याच्यातून त्याचा उदरनिर्वाह होतो। काय नाही तर तुम्ही 2-3 मीटरनी रस्ता कमी करा आणि करून घ्या, आमचं काय म्हणणं नाही नका करू, पण आमचं नाहक एखाद्याचं त्याच्यावर परपंच चाललेला असेल, त्याला 2 रुपये भाडं येत असेल, तो गरीब आमचा शेवकरी असू, गायकवाडी असू, गोरे असू, भुजबळ असू, काजी असू, कुणी असू, आपल्यातलं जरी शेजाऱ्या पाजाऱ्याचं जरी आपलं 2 रुपयाचं नुकसान झालं तर ते आपल्यालाच आर्थिक मोठा तोटा आहे त्याचा। त्यामुळं प्रशासनाला एकच विनंती करतो की तुम्ही अतिक्रमण काढायची जी आम्हा सर्वांना नोटिसा दिल्या, त्या नोटिसीतून आम्हाला एकच विनंती करायची, सगळे गावकरी इथं उपस्थित आहेत, सगळ्यांना वाटतंय की 9 मीटरचं अतिक्रमण तुम्ही करावं, 3 मीटर कमी करावं, ही एक प्रामाणिक आमची सगळ्या चाकणवासियांची विनंती आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पण विरोध दाखवला नाही आम्ही, तुम्ही पण 9 मीटरचा अतिक्रमण करा आणि आमचे 3-3 मीटर वाचले, म्हणजे 10-10 फूट जागा वाचल्या तर आज बऱ्याचशा लोकांच्या आमच्या सगळ्या म्हणजे अख्खी गाववाले लोक जे रोडला आहेत त्यांचं रोजीरोटी बंद होणार नाही, एवढीच विनंती। आणि सगळ्यात पोलीस अधिकारी वर्गाला माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही या रिक्षा बंद करा, रिक्षा जर बंद केल्या नाही तर चाकण हे गटबाजी 12 महिन्यात 24 तास रिक्षामुळे वाहते आणि रिक्षामुळेच अडचण होती।
जर कुणी म्हणत असेल रिक्षा अमुक तमुक, त्यांना रिक्षा स्टँड करून द्या सेपरेट. तुम्ही जड वाहन, आता हे बरेच जणांनी सांगितलं MIDC ची जड वाहन आहेत, तुम्ही ठरवा ना एक 6 टायरची गाडी सोडल्या जाईल, तिचा टायमिंग द्या. मध्ये टायमिंग दिलता तुम्ही. पलीकडचं बिरजवडी रोडचं काम चालू केलं, कोण भिकारचोट कॉन्ट्रॅक्टर दिला मागरचोटला काम करायला, त्याच्या बापानी केलं का? रात्रंदिवस काम केलं पाहिजे. आई घालतो 2 गाड्या दिवसाच्या टाकतो. इथं 8 दिवस झाले आमच्या रोडला झकमारी पर ट्रॅफिकनी जाम झालं. लोकांचा आक्रोश काय तुम्ही अंत बघता का? आमचं म्हणणं आहे की तुम्ही अतिक्रमण करा, पण 9 मीटरचं करा, 3-3 मीटरचा, 3.5 मीटरचा, सगळ्यांना तुम्ही तेवढं एक मदत सहकार्य करा. एवढी कारवाई चालू केली, त्या कारवाईच्या नोटिसा सगळ्यांना देण्यात आल्या. पण PWDने जसं आता आपण सांगितलं की पुन्हा नाशिक हायवेला मोजणी झाली, शिक्रापूर हायवेला मोजणी झाली, अतिक्रमण कोणतं ते दाखवलं. एकदम हायवेचा रस्ता अडवला तर यांना शासनाला जाग येईल, तोपर्यंत या शासनाला जाग येणार नाही. ती कायद्यात तरतूदच नाही. ती पुढून न्यायची, कशी न्यायची ती पालकमंत्र्याला राज्य बघायला. MIDCला विचारा, त्यांच्या गाड्या पुढून द्यायच्या, कशा न्यायच्या, कोणत्या मार्गी वळवायच्या, हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला त्याच्या आम्हाला नका सांगू. या मोठ्या गाड्यांमुळे आमच्या आज एखादा आलेली नाही तर आम्हाला आलीच नसती. तिथून शेतून येणार या हायवेला आता काल 75 फुटावरती काढलं, 6.5 मीटरचा त्यांचा प्रयत्न होता, तो आपण हाणून पाडलाय. सरकार काय करते? फुकाट काय मिळतंय का? तुमच्याकडे पैसे नाही तर विकास करू नका ना. नाही ना तुमच्याकडे पैसे, थांबा जरा. इतक्या वर्ष आम्ही सहन केला, पुढेही करू. आमच्या घरावर नांगर फिरून नका करू. काय झालंय? बैल राहिले नाही, आपली गाड होतो पाहिजे, नागर हाकायचा, हे असं काय जमणार नाही आणि होऊन देणार नाही. माझी पोलीस प्रशासनाला विनंती, आमची तळतळ जी आहे, तळमळ जी आहे, ती वर प्रशासनापर्यंत कळवा. कारण ज्यांना निवेदन द्यायला आलोय ते गेले त्यांची पित्र खायला. कोण सासरा खायला गेलाय, कोण साडू खायला गेलाय. आमच्याच मागे कोणी पाऊल रावले नाही. आणि मात्र कायदा आमच्यावर कायम बडगा उभा राहायचा. ही पद्धत आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अत्यंत पुढंच का चालू देणार नाही. आणि लवकरच असं नेपाळ होतं का काही चाकांचा अशी परिस्थिती निर्माण करू नका. कोण आलंय का PWDची इथं? काय कागद घेऊन यायना, काय व्हायना? साहेब तुम्ही आम्हाला त्या दिवशी बोलवलं मिटिंगला, ही एक डायरी हातामध्ये तिथं हजर. त्यांना कशा नाही, त्याचं कसं पण नाही, काही कसली कागदपत्रच नाही यांच्याकडे. त्यांना त्यांचा रस्ताच माहित नाही किती कुठे आहे. नुसता पूर्व पश्चिम रस्ता आमचा एवढा, दक्षिण उत्तर एवढा. कागदावर यांच्या मनावर आलं, 25,000 फॅन लावायचं आणि ते लिहायचं. असं जमणार नाही. यापुढे जे काही गोष्टी करायच्या त्या कायद्याने करा. त्यामध्ये हा 1.5 किलोमीटर रहिवासी झोन असताना या ठिकाणी मोठ्या गव्हर्नमेंट आहे. सगळ्यात जास्त मृत्यू हे चित्राईमळा रोडवर झालेले आहे, सगळ्यात जास्त मृत्यू. याचं कारण आजूबाजूला जी नदी झालेली आहे त्याचे सगळे अवजड वाहनं. मी अभिनंदन करते आणि ह्या एकजुटीचा असा निश्चित सगळ्या चाकण शहराला संदेश गेला पाहिजे की हा मोर्चा आपण आणलाय तर केवळ आंबेठाण रोडसाठी नाही आणलेला, तो पूर्ण चाकणसाठी आणि सर्व गावासाठी हा मोर्चा आपण आणलेला आहे. सन 2024-25च्या घरपट्ट्या भरलेल्या असतानाही 2025-26च्या घरपट्ट्यांमध्ये थकबाकी दाखवून ग्रामपंचायतकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात. पुन्हा नोटीस देऊन त्याच्या वसुल्या केल्या जातात. 7888566904 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअप ॲप माध्यमातून समस्या नोंदवल्यास थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या समस्यांची सुनावणी घेऊन विषय मार्गी लावणार आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार फेसबुकद्वारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आवाहन केलंय. चाकण तळेगाव रस्ता खालुंब्रे भागात गुरुवारी सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडला होता. चाकण बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर 3 ते 4 किलोमीटरपेक्षा अधिक लांबपर्यंत रांगा लागल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलंय. नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.